कोल्हापूर कोल्हापूर कुस्ती पंढरी कलानगरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. मात्र कोल्हापूरमध्ये आता साहित्य क्षेत्रात ही कोल्हापूरने एक मानाचा तुरा रोवलाय. कारण पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये निकमवाडी या गावातील कृष्णात खोत सरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपल्या सोबत कृष्णात खोत सर आहेत. खरं तर पहिल्यांदा सर तुमचं खूप खूप अभिनंदन. ज्यावेळेला पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला त्याला नेमकं काय भावना होत्या तुमची? नाही, कोणत्याही माणसाला पुरस्कार जाहीर झाला की आनंद होतो. तसा मला आनंद झाला, पण माझ्या चांगल्या कलाकृतीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला. आणि एक विस्थापितांच्या आवाजाची एक काय म्हणतो नोंद घेतली गेली केंद्र पातळीवरती, त्याचा खूप आनंद आहे मला. खरं तर या अगोदरही तुम्ही काही कादंबरी लिहिलेत. ग्रामीण भागाला अनुसरूनच त्या कादंबऱ्या आहेत. खरं तर ग्रामीण भागातला खेडेगावातला जो काही माणूस आहे त्या माणसाला केंद्रित धरून तुम्ही या कादंबरी लिहिल्या आहेत. मग त्यामध्ये आणि यामध्ये नेमकं काय वेगळं पण तुम्ही? मी गावठाणापासून सुरुवात केलेली आहे, पण रौंदाळा कादंबरी ही गाव म्हणजे राजकारणावर कादंबरी असेल, पण गावठाण, झडझिंबड, धूळ माती आणि रिंगाण ही निसर्ग आणि मानव निसर्ग म्हणजे पर्यावरणाबद्दल सतत भाष्य करत राहिले मी. आणि पर्यावरणाबद्दल भाष्य करणं का गरजेचं आहे? आज पर्यावरणाचा जो जेवढा ऱ्हास होतोय तो कधी ह्याच्या पाठीमागे झालेला नव्हता. हा वेगानं होतोय. आपण पर्यावरणाला गृहीत धरून जर एखादी गोष्ट करत राहिलो तर पर्यावरणानं एके दिवशी जर आपल्याला गृहीत धरलं तर मानव जातीला ती परवडणार नाही. रिंगाणमध्ये प्रामुख्याने हे टोकदार विषय आणला. म्हैस हे त्यातलं प्रतीक आहे आणि देवापा त्यातलं जे दुसरं पात्र जे आहे, म्हैस आणि पात्र ते देवापा, ही जी दोन पात्र त्यात दिसतात आपल्याला, त्यांच्यातली ते डायलॉग आहे. ही गोष्ट धरणग्रस्तांची जरी असली तर जगातल्या विस्थापनाची गोष्ट आहे. जगातल्या विस्थापनावर ही भाष्य करते. एकंदरीत मानव प्राण्यावर भाष्य करते. इथल्या प्राणी जगतावर ही कादंबरी भाष्य करते. खरं तर देवाप्पा हा एक मुख्य धागा या कादंबरीतला आहे. नेमकं का हे सुचलं तुम्हाला? काय होतं की मी एक तर धरणग्रस्त जी चळवळ आहे किंवा धरणग्रस्तांची जी मुलं आहेत, नांगरातानांनी चालवलेली जी वसतिगृह आहेत, त्याच्यामध्ये मी खूप वर्ष काम केलं, 2-3 वर्ष काम केलं. आणि त्या मुलांचं सगळं भावविषय मी बघितलेलं होतं, त्यांची कुटुंब मी बघितलेली होती आणि त्यांचं काय म्हणजे जी सगळी ससेहोलपेट होती ती बघितलेली होती. ही 1990ची गोष्ट आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यांनीच सोडलेली जनावरं जी आहेत ती जनावरं यांना परत आणतो म्हणलं तर ही जनावरं आपल्यात येत नाहीत. ती पाळीव जनावरं रानटी झालेली आहेत. हे रानटी पण कसं काय आलं त्यांच्याकडं पाळीवमधून? आज ना उद्या माणसाचं अशाच पद्धतीनं आपण उत्क्रांत होत होत गेलो. आपल्या उत्क्रांतीचा दुसरा टप्पा न उत्क्रांतवाद असेल की आपणही आदिमानव होऊ की काय, असं मला वाटतं. आणि हे खरं प्रिन्सिपल आहे कादंबरी. खरं तर तुम्ही म्हणताय की या देशातल्या विस्थापितांच्या लोकांची ही कविता आहे किंवा हे संपूर्ण कथा आहे. तर एकूणच तुम्ही आता मराठी भाषेमध्ये हे पुरस्कार जो आहे तुम्हाला मिळालेला आहे. या रिंगाण या कादंबरीचं पुढे जाऊन अनुवादित व्हावी असं वाटतं? नाही, आता माझं काही काम राहिलं नाही. एक तर इंग्लिशमध्ये ऑलरेडी ती कादंबरी आता आहे, कन्नडमध्ये आहे. पण अकादमीचं असा एक रूलच आहे, म्हणजे ज्या पुस्तकाला अकादमी मिळते ती अकादमीनं जेवढ्या भाषा, आता 24 भाषा मान्य केलेल्या आहेत, तेवढ्या भाषेमध्ये काही वर्षामध्ये त्याचं ट्रान्सलेशन अनुवाद होतोच. तो आता त्या लेखकाला करावा लागत नाही किंवा लेखकाला काही त्यासाठी करावं लागत नाही. ती अकादमीच त्यांचं काम म्हणून ती करत असते आणि त्यामुळे ते सगळ्या भाषेत ते जाणार आहे. आता खरं तर लिखाण त्याच वेळेला माणूस करू शकतो जेव्हा तो वाचतो. वाचनानं माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. तुम्हाला कधीपासून वाचनाची आवड होती? नाही, मला 10वी पर्यंत वाचनाची काही आवड नव्हती तशी, पण 10वी नंतर मी D.Ed ला गेलो. त्यानंतर मला थोडी वाचनाची आवड झाली. नंतर मी कळे विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजला नोकरीला लागलो. आमचं ग्रंथालय समृद्ध आहे. त्या ग्रंथालयाचा मला खूप उपयोग झाला आणि त्या समृद्ध ग्रंथालयामध्ये वाचत असताना इतकी जुनी नवीन सगळे लेखक, अनुवादित लेखक, इंग्रजी अनुवादित लेखक, कन्नड अनुवादित लेखक, बंगाली अनुवादित लेखक हे सगळे मिळाल्यामुळं माझं भरणपोषण त्या ग्रंथालयानं झालं. आणि मलाही असं वाटायला आलं की मी हे काम करू शकतो. त्याच्या अगोदर मी काही लिहित होतो, नाटकं लिहित होतो, काहीतरी करत होतो. पण ते इथं ज्यावेळी मी गेलो आणि ते लक्षात आलं की त्यानंतर मी एक ध्यास घेतला आणि त्या पद्धतीनं वाचन आणि लेखन हे सातत्यानं गेली 20-25 वर्षे मी करत राहिलो. आणि ती गोष्ट म्हणजे अनेक पुरस्कारानं अनेक ठिकाणी ती म्हणजे तिची नोंद घेतलेली आहे. पण हा अकादमीचा पुरस्कार ही त्याच्यावरला सर्वोच्च पुरस्कार असल्यामुळं ती गोष्ट जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचते. या निमित्तानं नवोदित लेखक जे आहेत त्या नवोदितांना तुम्ही काय सांगाल? कोणताही माणूस हा नवीन विषयाला नवोदित असतो मी म्हणतो. म्हणजे मी उद्या एखादा विषय नवीन हाताळला असेल तर मी त्या दृष्टीने नवोदित आहे. म्हणजे आज एखादा कवी लिहितोय, तो वयानं असेल तरुण, पण त्या विषयाच्या दृष्टीने नवीनच आहे. मी समजा आज 50व्या टप्प्यावर आहे, 50 वयाच्या, पण
मी एखादा विषय नवीन हाताळला असेल तर तो नवीनच असणार माझ्या दृष्टीने. मी त्या दृष्टीने नवोदितच असणार आहे. नवोदित आणि असं मी काय जुना फारसं मला ते वाटत नाही. इव्हन ग्रामीण आणि शहरी मी असा भेदभाव करत नाही. मी मराठी साहित्य लिहितो, मी मराठी साहित्यिक आहे, मी मराठी लेखक आहे आणि मराठी साहित्याला हे का म्हणजे पुरस्कार मिळाला आहे. आणि रिंगाण किंवा गावठाण ही मराठी कादंबऱ्या आहेत, या ग्रामीण कादंबऱ्या नाहीत, ह्या मराठी भाषेतल्या कादंबऱ्या आहेत चांगल्या. त्यामुळं नवोदिताने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आज लिहिलं, फेसबुकवर लिहिलं, ह्याच्यावर लिहिलं, ट्विटरला लिहिलं तर त्याचं आयुष्य किती आहे हे बघावं. आपल्याला दीर्घकाळ काहीतरी काम करायचं असेल तर खूप वर्षे ते काम करावं लागतं, चिंतन मनन हे करावं लागतं आणि त्यातून काहीतरी आपल्या हातून चांगलं होतं. ही गोष्ट जर करायची असेल तर नवोदित लेखकाने दम धरून काम करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचा आत्ताचा तो एकाग्रता वगैरे सगळी कमी झाल्यामुळं ती गोष्ट होते. लोकांना असं वाटतं लवकर प्रसिद्धी मिळावी वगैरे आणि त्याच्या पाठीमागं काय धावू नये. आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणता की सोशल मीडियावर लिहिणं म्हणजे लिहिणं नाही, तर या सोशल मीडियाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाचन कमी झालेलं आहे, लिखाण कमी झालेलं आहे. तर एकूणच या अनुषंगाने याकडे सगळं कसं पाहतात? हे सोशल मीडियावर लिहिणं म्हणजे लिहिणं नव्हे असं म्हणत नाही. कादंबरीसारखा फॉर्म हाताळताना खूप तुम्हाला कादंबरी ही कसा आहे की तो इतका मोठा वाङ्मय प्रकार आहे, ती महावृक्ष आहे, त्याला अनेक मुळं आहेत. म्हणजे कादंबरीला अलीकडे महाकाव्याची जी व्याख्या दिली जाते. आता महाकाव्य काय म्हणलं जातं तर कादंबरी ही महाकाव्याचं स्वरूप आहे आणि तिला अनेक अंगानं तिचा विचार केला जातो. त्यामुळे हे जे महाकाव्य आहे हे महाकाव्य जर आपल्याला करायचं असेल तर तेवढ्या ताकदीनं आपल्याला कष्ट घ्यावी लागतील. सुचणं एक गोष्ट असते पण त्यानंतर जी कष्ट असतात ती कष्ट खूप आहे आणि आता ती कष्ट घ्यायला कोणाला नको वाटतं. आता नुसत्या कष्टानं काय करता येईल का तर बिलकुल नाही. सुचणं, त्यासाठी वाचन, रियाज करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि लेखक, जो खरा लेखक, अतिशय गंभीरपणे समाजाचा विचार करणारा लेखक आहे, तो सतत जागा असतो. तो गर्दीत हरवलेला असतो, एकटा असताना तो हरवलेला असतो. त्यामुळे तो गर्दीत आहे आणि आता गर्दीतला झालाय असं कधी असत नाही. तो गर्दीत देखील वेगळा असतो. आता रिंगाण ही कादंबरी, रिंगाण हे नॉवेल जे आहे आता देशभर प्रसिद्ध झालेलं आहे. खरं तर यासोबतच दुसरं काही लिखाण तुमचं आता सध्या सुरू आहे का? नाही, सुरू असतं पण आता आल्यानंतर त्याच्यावर आपण बोलू शकतो. कारण येईपर्यंत त्याच्या खूप प्रोसेस असते, खूप वेळ लागतो. माझी येणारी कादंबरी येते, कथासंग्रह येतोय, येणार आहे साहित्य, पण त्याला खूप वर्षे लागतात. आता ही 2017ला आलेलं, अजून 6-7 वर्षे माझ्याकडे काही झालेलं नाही. पण ह्या स्थितीत काहीतरी असतं. 2017ला ही रिंगाण कादंबरी आली पण ती 2008 पासून प्रोसेस सुरू होती तिची. त्यामुळे ते काय असं मिळत नाही. 10-11 वर्षे त्याला काही गोष्टी लागतात आणि प्रोसेस सुरू असते. जरी कितीही इन्स्टंट आता आपण म्हणलो तर त्या फारसं काय त्यातनं चांगलं मिळत नाही. आपल्याला जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत आपण लेखन करणं, त्या कलाकृती संस्कार करणं थांबू नये असं मला वाटतं. एक शेवटचा माझा प्रश्न असेल, पन्हाळा तालुक्यातलं निकमवाडी हे तुमचं गाव, तिथून तुम्ही कोल्हापूरमध्ये आला, आता सध्या कळेमध्ये तुम्ही अध्यापनाचं काम करता. एकूणच हा थोडक्यात प्रवास कसा होता? नाही, मी खरं तर गावामध्ये आमच्या 4थीपर्यंत शाळा होती त्यावेळी. आता झाली ती 7वीपर्यंत निकमवाडीमध्ये. तर मी पन्हाळा हायस्कूलला जात होतो. नंतर मी D.Ed केलं. नंतर मग मी इथं ते रेक्टर म्हणून काम केलं. नंतर मी कळायला इथं सर्व्हिसला लागलो. नंतर मग हायस्कूलकडं, नंतर मग ज्युनियर कॉलेजकडे गेलो. हा प्रवास काय एक सामान्य माणसाचा प्रवास असतो. फार त्याला काय स्ट्रगल वगैरे असं मी म्हणणार नाही. माझ्या पिढीतल्या सगळ्याच लोकांचा हा स्ट्रगल आहे. म्हणजे ते काय मी वेगळं करतोय वगैरे असं काय नाही. माझ्या वयाची जी सगळी मंडळी आहेत ती सगळ्यांनी अशाच पद्धतीचं जगणं होतं. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं सगळ्यात अशाच पद्धतीने खेड्यातल्या लोकांचं जगणं होतं. मी वेगळं करतोय वगैरे काय. फक्त एक आहे की माझं गाव खूप लहान असल्यामुळं बाकीच्या भौतिक सुविधा तिथं नव्हत्या. म्हणजे गावामध्ये एसटी आमच्या मला वाटतं मी 10वीला गेल्यानंतर आली, लाईट आम्ही 10वीला गेल्यानंतर आली. ह्या गोष्टी घडतात. म्हणजे पण त्या गोष्टी अनेक खेड्यामध्ये आजही दिसतात. म्हणजे मी खूप काहीतरी त्या मला मिळालं नाही असं मी म्हणत नाही. पण ती गोष्ट मला लिहिण्याचा ऐवज मिळतोय. ती जी आम्ही जगलोय ते लिहिण्याचं बळ आहे आता आणि ते मला लिहिता येतं. म्हणजे ती गोष्ट केवढी मोठी उपयोगाची केली. म्हणजे माणसाने आपल्या जगण्यातले जे सगळे अशा पद्धतीची कमतरता आहे ती एखादी गोष्ट तुमची खूप मोठी काहीतरी तुम्हाला देते आणि तीच गोष्ट दिली मला ती. म्हणजे तुमचं जगणं तुम्ही लेखणीत उतरवलंय. कोणताही लेखक आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहिला की तिचं लेखन प्रामाणिक होतं. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा अभिनंदन. एकूणच तुम्ही पाहिलं की कोणताही लेखक ज्यावेळेला जगणं आपल्या लेखणीतून लिहितो त्यावेळेला खरंच तो एक उत्तम लेखक होतो. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती कृष्णात खोत सरांनी या ठिकाणी मांडलेली आहे. जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर.